राजनारायण 1971 ला हा ती निवडून आबा आज आणीबाणीला 50 वर्ष होत आहेत, काय सांग? आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. सन 1971 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आपल्या भारत देशाच्या आणि या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीला स्पष्ट बहुमत मिळालं. हे बहुमत मिळालं असताना इंदिरा गांधी ज्यावेळेस निवडून आल्या रायबरेली मतदारसंघामधून, परंतु अनेक गैरमार्गाने त्या ठिकाणी त्या निवडून आल्या. म्हणून त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली असे राजनारायण यांनी त्यांच्या विरोधात इलेक्शन पिटिशन केलं आणि इंदिरा गांधींना गैरमार्ग वापरला, भ्रष्टाचार करून त्या निवडणूक त्या ठिकाणी जिंकल्या आणि सुप्रीम कोर्टानं 12 जून 1975 ला इंदिरा गांधीच्या विरोधात निर्णय दिला. त्यानंतर हे जे काही बहुमत त्यांना प्राप्त झालं होतं, ह्या बहुमताच्या जोरावर इंदिरा गांधींनी पुन्हा एकदा या आणीबाणी त्या आपल्या देशामध्ये 25 जूनला रात्री आपल्या देशामध्ये लागू केली. असंख्य कार्यकर्ते संपूर्ण भारत देशातील, त्यामध्ये महाराष्ट्रातील असेल, संपूर्ण राज्यातील अनेक मोठमोठे नेते जे की मराठवाड्यातली आणि महाराष्ट्रातले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोदजी महाजन असतील, उदाहरणार्थ दाखल झालं तर जालन्यातले अरुण उपाध्याय असतील, इक्बाल पाशा असतील, जाफराबाद तालुक्यातले गौतम सिंह असतील, असे अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना इंदिरा गांधींना जेलमध्ये टाकलं. सुमारे 21 महिने ते त्या जेल त्यांनी त्या मिसाबंदीच्या काळामध्ये भोगला आणि म्हणून हा देशातला, आपल्या भारत देशातला हा 25 जूनची रात्र म्हणजे काळा दिवस ठरला गेला. इंदिरा गांधींना स्वतःच्या बळावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार आपल्या देशामध्ये केला आणि आजच्या तारखेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते नेते असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी हे संविधानाची हत्या करतं. खरी हत्या करण्याची सुरुवात ही स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केलेली आहे. राहुल गांधीच्या आजींनी त्या ठिकाणी 1975 ला 25 जून 1975 ला आपल्या भारत देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्या संविधानाची चिरफाड केली आणि त्या संविधानाची हत्या केली असं म्हणलं तरी वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही. आणि म्हणून मी या आणीबाणी लागू झाल्याच्या निश्चितच 50 वर्ष पूर्ण झाली. भारतीय जनता पार्टी आणि महानगर जिल्ह्याच्या वतीनं मी या घटनेचा 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो.